तर आज दुपारीच दीपचं एक पार्सल आलेलं, तर ते पार्सल वगैरे रिसीव्ह केलं आणि आम्ही लगेचच लागलो बॅग भरायला। तर बॅग यासाठी भरत होतो की आम्ही चाललेलो कोकणात फिरायला 2 दिवस, त्यामुळे खाण्याच्या वगैरे सगळ्या वस्तू बॅगमध्ये व्यवस्थित भरल्या आणि व्यवस्थित भरल्यानंतर रात्री 11:30-12च्या सुमारास आम्ही सगळे गाडीची वाट पाहत खाली थांबलो, कारण बराच वेळ झाला गाडी येत होती। तर दीप नारळ वगैरे सोलण्याच्या तयारीत होता, कारण त्याला नारळ फोडायचा होता। गाडी आल्याने दीपने नारळ फोडला आणि आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने। तर थोड्याच वेळात गाडी निघाली आणि लगेचच खेड शिवपूरच्या टोल नाक्याजवळ पेट्रोल भरायला थांबली। तर गाडीमध्ये पेट्रोल वगैरे भरलं आणि मस्तपैकी एन्जॉय करत करत आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने। तर रात्रभर एन्जॉय झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी कोकणामध्ये पोहोचल्यावरच गरम पाण्याचं कुंड होतं, त्या कुंडामध्ये आंघोळ केली। तिथे नॅचरली गरम पाणी होतं आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली, त्यामुळे एका ठिकाणी आम्ही मिसळ खायला थांबलो। तर मस्तपैकी नाश्ता वगैरे केला आणि थोड्याच वेळात आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने, म्हणजे पुन्हा बीचवर। तर भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये। थँक्यू।